देवाला तुळशीचीच माळ का आवडते हो? कारण तुम्ही काय करा, एखाद्या वनस्पतीची माळ घाला, ती देवाला आवडेल का? नाही. मग तुळशीचीच माळ का आवडते? कारण वृंदाला वरदान दिलेलं होतं. हिमालयामध्ये शिवजीचं तप सुरू होतं. तप सुरू असताना तिथं इंद्र आले आणि इंद्र आल्याच्या नंतर सहज शिवजींना प्रश्न केला, परंतु ऐकलंच नाही. हातामध्ये वज्र घेतला आणि जठावरती फेकून मारला. फेकून मारल्याबरोबर त्या जठामधून अग्नी प्रगट झाली आणि त्या अग्नीमधून जन्म झाला जालिंदरचा. जालिंदरची पत्नी वृंदा. वृंदेचं असं पातिव्रत्य असायचं की वृंदा देवपूजाला बसायची, इकडे जालिंदर युद्ध करायला जायचा. देवपूजा असूपर्यंत युद्ध तिकडं सुरू आणि जिंकूनच त्या ठिकाणी जालिंदर वापस यायचा. आरतीचं ताट घ्यावं वृंदाने हातामध्ये, ओवाळावं, टीका लावा. एके दिवशी असं झालं, जालिंदरला अहंकार झाला की बाबा मला कुणीच हरू शकत नाही, असा अहंकार झाला आणि देवतासोबत युद्ध करायचं ठरवलं. ठरवल्याबरोबर निघाले युद्ध करायला. सर्व देवताला माहीत झालं. सर्व देवता विष्णू भगवंताकडे आले. प्रभू प्रभू असं का? कारण जालिंदर आमच्याशी युद्ध करायला आला, आता असं काय घडेल आता? असं म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी विष्णू भगवंतांनी सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते. विष्णू भगवंताने जालिंदरचं रूप धारण केलं आणि वृंदाच्या घराकडे निघाले. इकडे युद्ध करायला जालिंदर निघाला. घनघोर त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं आणि इकडे विष्णू भगवंत जालिंदरचं रूप घेऊन आले होते वृंदाच्या दारामध्ये. वृंदा दार उघड असं म्हणल्याच्या नंतर वृंदाने दार उघडलं. इथं घनघोर युद्ध, इकडे बाजूला घनघोर युद्ध सुरू झालं आणि दरवाजा उघडल्याबरोबर आरतीचं ताट घेऊन आली होती वृंदा आणि ताट घेऊन आल्याबरोबर ओवाळायला सुरुवात केली. टीका लावला, पर पुरुषाला स्पर्श झाला म्हणून इकडे वृंदेचं पातिव्रत्य भ्रष्ट झालं. खरा जालिंदर इकडे मरून पडला, मृत्यू झाला त्या ठिकाणी आणि इकडे वृंदाने आरतीचं टीका लावल्याबरोबर ते घडलं तसं. आणि तेवढ्यात वृंदा विचारते, देवा देवा असं काय केलं होतं मी, असं का वागलात तुम्ही आमच्याशी? असं म्हणल्याच्या नंतर भगवंतानी सांगितलं, वृंदा काळजी करू नको, कारण तू माझी खूप भक्ती केलेली आहेस, कारण सूत्रच माझ्या हातामध्ये आहे, दुसरा काही पर्यायच नव्हता. असं म्हणल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल मग वृंदाला सांगितलं भगवंतानी, वृंदा तू काय माझी भक्ती कमी केली नाहीस. वृंदाला माहीत झाल्याच्या नंतर वृंदा सती निघून गेली. त्या ठिकाणी अग्नी पेटवला गेला आणि जे राखुंड पडलं होतं का, त्या राखुंड्यामधून तुळशी उगवल्या. त्या तुळशीची माळ भगवंताने गळ्यामध्ये धारण केली. मग तेव्हापासून तुळशीची माळ भगवंताला आवडते. विठ्ठल विठ्ठल तुळशी माळ गळा सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते भगवंताला तुळशीची माळ ही आवडते. गोपी चंदन टिळा, चंदनाचा भाळावरती का टीका लावला हो? अक्रूर काका इकडे गोकुळाला कृष्णाला नेण्यासाठी आले. आल्याबरोबर नंदबाबाच्या अंगणामध्ये रथ उभा केला आणि काही गोपींना पाहिलं. पाहिल्याबरोबर गोपी यशोदेला विचारू लागला, यशोदेला
विचारू लागल्या, विठ्ठल विठ्ठल. यशोदेने जड अंतःकरणाने सांगितलं की तुमच्या भगवंताला कृष्णाला अक्रूर काका न्यायला आलेत. असं ऐकल्याच्या नंतर जसा दुःखाचा डोंगर कोसळावा तशी त्या ठिकाणी सर्व गोपीची अवस्था झाली. रडू लागल्या, बाहेर आल्या. त्या ठिकाणी अक्रूर काकाला बोलू लागल्या, अहो नका ना नेऊ आमच्या भगवंताला, का नेता आमच्या भगवंताला तुम्ही? असं एकीनं म्हणावं तर दुसरीनं म्हणावं, अक्रूरा क्रोरा चंडाळा भगवंताला का नेता तुम्ही? असं म्हणत म्हणत त्या ठिकाणी तिथून रथ निघून गेला. मथुरेला रथ गेला आणि त्या ठिकाणी नारद मुनी आले. नारद मुनी आल्याच्या नंतर नारद मुनी 16,108 राण्यांना नेमकं झालं काय असं विचारलं आणि सर्व सांगू लागले की भगवंताचं डोकं दुखतंय. असं सांगितल्याच्या नंतर नारद मुनीने सांगितलं एखादा वैद्य बोलवायचा. नाही म्हणे, काहीच फरक नाही. नारद मुनीने सांगितलं एखाद्या भक्ताच्या चरणाची धूळ आणा. तिथं एकही भक्त मिळाला नाही. मग त्या ठिकाणी नारद मुनी म्हणू लागले काळजी करू नका, मी जातो आणि घेऊन येतो. निघाले नारद मुनी, गोकुळाकडे निघाले आणि त्या ठिकाणी गोपीची अशी अवस्था झाली होती, अशी अवस्था झाली होती की त्या येशीच्या बाजूला वाट पाहत होत्या. आता येईल मग येईन आमचा भगवंत, अशी त्या ठिकाणी ओढ लागली होती त्यांना. विठ्ठल विठ्ठल वाट पाहू लागल्या. कान्हैया रे जग जेठी, कान्हैया रे जग जेठी, कान्हैया रे जग जेठी, कान्हैया जग जेठी.
वाट पाहता पाहता त्या ठिकाणी अक्रूर काका आले आणि आल्याच्या नंतर सहज एका गोपीचं लक्ष गेलं आणि ती गोपी दुसरीला म्हणती, बाई ग आपले भगवंत आले. असं म्हणल्याच्या नंतर सर्व गोपी त्या ठिकाणी जमा झाल्या आणि पाहिलं तर कोण नारद मुनी. पाहिल्याच्या नंतर म्हणतात, कशाला आलात तुम्ही, आमचे भगवंत नाही आले. असं विचारल्याच्या नंतर नारद मुनीनं खाली मान घातली. खाली मान घातल्याच्या नंतर दुसऱ्या गोपीनं विचारावं, आमच्या भगवंताला काय झालं हो. असं म्हणल्याच्या नंतर सांगितलं की तुमच्या भगवंताचं डोकं दुखतंय. मग इथं कशाला आलात तुम्ही. असं विचारल्याबरोबर अक्रूर काका बोलू लागले, नारद मुनी त्या ठिकाणी सांगू लागले की मी चरणाची धूळ इथं न्यायला आलोय. असं म्हणल्याच्या नंतर दुसऱ्या गोपीनं म्हणावं, तिकडं नाही मिळाली चरण धूळ. नाही म्हणे, तिकडं नाही मिळाली. मग इथं आता काय करता नेमकं तुम्ही. एक जणीनं तर म्हणावं टेम्पो भरून न्या, दुसरीनं म्हणावं जास्तच न्या. असं म्हणता म्हणता त्या ठिकाणी नारद मुनी म्हणतात, आधी ऐकता का माझं. ज्याच्या ज्याची चरण धूळ न्यायची ना, ज्या भक्ताची, त्या भक्ताला 7 जन्म नरकवास भोगावा लागेल. सर्व गवळणी जमा झाल्या आणि म्हणू लागल्या, 7 जन्म काय, आम्ही 14 जन्म नरकवास भोगू, परंतु आमची चरण धूळ न्या आणि भगवंताच्या भाळावरती लावा. पहा, इतकं प्रेम त्या ठिकाणी असायला पाहिजे की त्यांनी विचारही केला नाही. 7 जन्म म्हणजे त्यांना काही वाटलंच नाही. 14 जन्म असं ऐकलं तरी घेऊन जा असं त्या ठिकाणी म्हणाल्या आणि तिथून घेऊन निघाले मथुरेला. आले, भगवंताच्या डोक्याला चरणधूळ लावली. तेव्हापासून भगवंताचं डोकं दुखायचं राहिलं. म्हणून चंदनाचा टिळा तेव्हापासून धारण केला भाळावरती. विठ्ठल विठ्ठल. तेव्हापासून गोपी चंदन टिळा हृदये कळवळा वैष्णवाचा. वारकऱ्याच्या विषयी अंतकरणातील खरी कळकळ हीच देवाला आवडते. नाथ महाराज सांगतात आणखीन काय आवडतं. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी नाही. जो अखंड कार्तिकी पंढरीची वारी करतो तो देवाला आवडतो. म्हणून पंढरीची वारी ही कुणीच चुकू नका. जन्मासी येऊनी पहारे पंढरी. एकदा तरी
या जन्माला येऊन एकदा तरी पंढरपूरला जा पहा विठ्ठल विठ्ठल. कारण वारीचा आनंद वेगळाच आहे. त्या वाळवंटामध्ये अनेक ठिकाणी त्या ठिकाणी लोक जातात. संत वारकरी वैष्णव काय नाचतात हो त्या ठिकाणी. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णवाई, नाचती वैष्णवाई. सर्व संत अनेक संतांनी पायी तीर्थयात्रा केली. ज्ञानदेव महाराज पायी तीर्थयात्रा करू लागले आणि नामदेवाला बोलतात, नामदेवा चल पंढरीची यात्रा करूया. असं म्हणल्याबरोबर नामदेवानी म्हणावं, मला यायची काहीच गरज नाही, कारण माझा पांडुरंग माझ्या जवळच आहे. कारण त्यांच्याच हाताने जेवले होते, हसले होते, त्यांच्याशी बोलले होते, त्यांच्या कीर्तनामध्ये नाचले होते. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, मला यायची काहीच गरज नाही. मग ज्ञानदेव महाराज म्हणतात, नामदेवा शिंपी या कुळामध्ये जन्म घेऊन आलास ना वेड्या, या जगाला दाखव की तू फक्त कपडे शिवणारा शिंपी नाहीस, तर अवघा प्रांत अवघा देश शिवायला निघालास. भक्ती नावाच्या सुईने आणि प्रेमाच्या धागेने अवघा प्रांत शिवून टाक आणि या जगाला दाखव विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराज निघाले आणि निघाल्याबरोबर त्यांना असं वाटलं की माझा पांडुरंग माझ्या जवळच नाही. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, पूजा विठ्ठल देव विठ्ठल, पूजा विठ्ठल देव विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, जेव्हा भगवंताच्या चरणावरती नतमस्तक झाले ना, तेव्हा नामदेव महाराज काय म्हणतात, पांडुरंग कुठे. माय विठ्ठल पिता विठ्ठल, माय विठ्ठल पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल, बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र. जेव्हा वारी केली ना, तेव्हा नामदेव महाराजांना अनुभव आला की माझा पांडुरंग माझ्या जवळच नाही, तर अवघ्या प्रांतामध्ये अवघ्या देशामध्ये सगळीकडे व्यापक असणारा माझा भगवंत आहे. म्हणून पायी तीर्थयात्रा ही कोणीच चुकवायची नाही. विठ्ठल विठ्ठल. मग देवाला हेच आवडतं. पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ, मुखामध्ये नामाचा लळा, भाळावरती चंदनाचा टिळा, हृदयामध्ये अंतःकरणातील खरी वारकऱ्याची कळकळ, हेच देवाला आवडतं. म्हणून नाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जीवी. पहा, जो हा नियम पाळेल
तो भगवंताला प्रिय आहे, जगामध्ये वंदनीय ठरतो. म्हणून या ठिकाणी विठोबा रुकुमाई कुमार कुमार